नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन ऑफिसर्स अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। बघा, आगामी काळामध्ये ज्या काही आरोग्य विभागाच्या भरती येणार आहे त्याच्या संदर्भात त्याच्यामध्ये जे काही 55 पद आहेत त्याची तपशीलवार माहिती आपण डे बाय डे या ठिकाणी घेत आहोत। आज जे आहे ते आपल्याला एक्सरे टेक्निशियन याची पात्रता काय असणार आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय आहे, त्याचबरोबर अभ्यासक्रम काय असणार आहे हे डिटेलमध्ये या ठिकाणी डिस्कस करायचं आहे। तत्पूर्वी बघा, या ठिकाणी आपल्या अकॅडमी मार्फत जे आहे जे काही आगामी काळात सरळ सेवा भरती होणार आहे त्याच्यासाठी जे आहे नवीन बॅचेस लॉन्च करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये तुम्हाला आरोग्य सेवक असेल, आरोग्य पर्यवेक्षक असेल, त्याचबरोबर आरोग्य सेविका असेल, आरोग्य निरीक्षक असेल, लॅब टेक्निशियन असेल, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी असेल, स्वच्छता निरीक्षक असेल, त्याचबरोबर स्टाफ नर्स आहे, या ठिकाणी फार्मासिस्ट आहे, ANM GNM आहे, लॅब असिस्टंट आहे, LSO आहे। या सगळ्या ज्या आहे ऑनलाईन बॅचेस आपल्या इथे सुरू झालेले आहे आणि या बॅचेसवर तुम्हाला स्पेशल मान्सून ऑफर या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजे इथे नमूद केलेल्या कोर्सेस पैकी तुम्ही कुठलाही जर कोर्स या ठिकाणी परचेस करत असाल, यापैकी कुठलाही एक कोर्स परचेस करत असाल तर तो तुम्हाला फक्त किती या ठिकाणी 1100 रुपयामध्ये प्रोव्हाइड केला जाणार आहे। आणि याची वैशिष्ट्य काय असणार आहे या कोर्सची, तर बघा या ठिकाणी तुम्ही जर यापैकी कुठली बॅच या ठिकाणी घेतली तर वर्षभर तुम्हाला व्हॅलिडिटी असणार आहे, वैधता असणार आहे त्या बॅचवर। म्हणजे तुम्ही वर्षभर लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर त्याच्यावर बघू शकणार आहात। त्याचबरोबर तुम्हाला PDF आणि हार्ड कॉपी स्वरूपामध्ये या ठिकाणी नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहे। त्याचबरोबर याच्या अंतर्गत जो आहे मेंटरशिप प्रोग्राम म्हणजे स्पेशल गायडन्स प्रोग्राम देखील आपण या ठिकाणी राबवलेला आहे। अनुभवी आणि जे काही तज्ञ शिक्षक लोक आहे विषयानुसार जे आहे तुमचं डाऊट सॉल्व्हिंग सेशन घेणार आहे। नंबर ऑफ PYQ चे या ठिकाणी आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत, जेणेकरून आगामी काळामध्ये जे काही सरळ सेवा भरती एक तर मग ते TCS मार्फत हो किंवा MPSC मार्फत दोन्ही प्रकारे तुमचं या ठिकाणी काय प्रिपरेशन योग्य रीतीने व्हावं यासाठी आपण जे आहे मेंटरशिप प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही नंबर ऑफ टाइम लेक्चर्स बघू शकणार आहात। त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना या बॅचेसला एनरोल करायचं असेल त्यांनी काय करायचं आहे, आपल्या अकॅडमीचा जो नंबर आहे दॅट इज 8010457760 या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि या ठिकाणी नमूद केलेल्या बॅचेस संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल। ही जी स्पेशल ऑफर आहे विद्यार्थी मित्रांनो ही 25 जुलै पर्यंत एक्सटेंड करण्यात आलेली आहे। म्हणजे 25 जुलैच्या आधी जर तुम्ही या बॅचेसला एनरोल केलं तर तुम्हाला यापैकी कुठलीही बॅच ही फक्त या दरामध्येच म्हणजेच 1100 रुपयामध्ये परचेस करता येणार आहे। त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना या बॅचेसची म्हणजे या परीक्षेची तयारी करायची असेल सरळ सेवेची त्यांनी काय करायचं आहे, लवकरात लवकर 25 तारखेच्या अंदर या बॅचेसला एनरोल करायचं आहे। आणि तुम्हाला अधिक माहितीसाठी जर याविषयी माहिती हवी असेल तर हा जो नंबर आपण या ठिकाणी राईट डाऊन केलेला आहे त्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे। आता येऊया आपल्या नेक्स्ट पॉइंटवर। या ठिकाणी जे आहे आरोग्य विभागामध्ये जे काही 55 पद आहे त्याच्यापैकी जे एक्सरे टेक्निशियनचं पद आहे त्या पदासाठी एक्झॅक्टली काय आहे, पात्रता निकष काय आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे आणि एज लिमिट काय सेट केलेली आहे ते आपल्याला बघायचं आहे। बघा या ठिकाणी एक्सरे टेक्निशियनची एलिजिबिलिटी काय आहे, या ठिकाणी शुड possesses a degree of Bachelor of Paramedical Technology in Radiology or the Bachelor of Science in the Paramedical Technology in the Radiography or possesses the degree of Bachelor of Science with the Physics and Chemistry or Biology and Diploma or Certificate in the Radiology। म्हणजे या ठिकाणी बघा तीन गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे। एक तर तुमच्याकडे बॅचलर डिग्री असली पाहिजे पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी मध्ये आणि त्याच्यामध्ये वन ऑफ द सब्जेक्ट तुमचा रेडिओग्राफी हा असला पाहिजे। दुसरं तुमची बॅचलर डिग्री असली पाहिजे सायन्स मध्ये विथ द पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कशामध्ये, रेडिओग्राफी मध्ये। आणि तिसरं सांगितलंय तुमचं जर प्लेन सायन्स मधून तुमच्याकडे बॅचलर डिग्री असेल आणि त्याच्यापैकी केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी हा वन ऑफ द सब्जेक्ट असेल तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी पात्र ठरणार आहे। परंतु ज्यांचं प्लेन सायन्स मध्ये डिग्री आहे विथ द सब्जेक्ट ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी त्यांच्यासाठी अजून एक गोष्ट या ठिकाणी आहे की तुमच्याकडे या ठिकाणी डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट ऑफ रेडिओग्राफी हे देखील असणं गरजेचं आहे। असे विद्यार्थी या पदासाठी पात्र ठरणार आहे। बघा त्याच्यानंतर याच्या ठिकाणी वयोमर्यादा काय सेट केलेली आहे,
किमान तुमचं वय 18 वर्ष असलं पाहिजे. तर टोटल कमाल वय जे आहे 38 वर्षापर्यंत आहे महाराष्ट्र शासनाच्या अनेक भरतीनुसार जे काही रूल आहे त्याच्यानुसार. आणि आरक्षणानुसार वयात जे आहे या ठिकाणी सवलत देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला एज लिमिट मध्ये 3 वर्ष रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. जर तुम्ही या ठिकाणी एससी एसटी कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर या ठिकाणी 5 वर्ष रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. हे सगळे जे आहे आणि इतर प्रवर्ग जे आहे संबंधित जे आहे भरतीच्या नियमानुसार त्यांना तिथे त्या पद्धतीनं रिलॅक्सेशन एज मध्ये दिल्या जाईल. परंतु जी काही मिनिमम आणि मॅक्सिमम एज लिमिट आहे ती 18 to 38 याच्या बिटवीन सेट करण्यात आलेली आहे. त्याचनंतर या ठिकाणी बघा अभ्यासक्रम काय असणार आहे. तर अभ्यासक्रमामध्ये जे आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा 2 भागांमध्ये अभ्यासक्रम डिवाइड करण्यात आलेला आहे. एक्सरे टेक्निशियन या पदासाठी. त्याच्यापैकी बघा या ठिकाणी नॉन टेक्निकल मध्ये काय काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी तुमचं मराठी भाषा असेल. याच्यामध्ये जे काही बेसिक मराठी व्याकरण आहे त्याच्यामध्ये वाक्यरचना, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द असेल, म्हणी, वाक्यप्रचार असेल, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक या संदर्भातली माहिती तुम्हाला असणे गरजेचं आहे. इंग्रजी भाषेमध्ये काय करायचंय तुम्हाला, ग्रामर्स मध्ये टेन्सेस असतील, सिनोनिम, अँटोनिम्स असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे व्होकॅब्युलरी असेल, त्याचबरोबर जे काही तुमचे चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचेस, त्याच्यानंतर जे आहे पार्ट ऑफ स्पीच, या सगळ्या गोष्टी तुमच्या इंग्रजी भाषा विभागामध्ये नमूद असणार आहे. आणि सामान्य ज्ञान जनरल नॉलेज मध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल असेल, इतिहास असेल, चालू घडामोडी असेल आणि आरोग्य विभागाच्या ज्या काही योजना आहे रिसेंट केंद्र आणि राज्य सरकारद्वारे राबवण्यात येणाऱ्या त्या सगळ्या तुम्हाला याच्यामध्ये स्टडी करायच्या आहे. आणि गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये या ठिकाणी रिझनिंग आणि गणित अशा 2 भागांमध्ये हा विभाग डिवाइड करण्यात आलेला आहे. त्यानुसार जे काही टॉपिक डिस्टन्स डायरेक्शन, ब्लड रिलेशन असेल, नंबर सिरीज असेल, हे तुमचे जे आहे रिझनिंग मध्ये आणि गणित बुद्धिमत्तामध्ये जे बेसिक टॉपिक आहे त्याच्यामध्ये पर्सेंटेज असेल, त्याच्यानंतर कंपाऊंड आणि इंटरेस्ट असेल, त्याच्यानंतर तो तुमचा कंचभागू बेवचा जो काही रूल आहे तो असेल, हे सगळ्या बेसिक गोष्टी तुमच्या याच्यामध्ये येणार आहे. त्याचबरोबर जो तांत्रिक विषय आहे, टेक्निकल जो भाग आहे त्याच्यामध्ये काय काय असणार आहे बघा या ठिकाणी. यात तुमच्या ट्रेंडशी रिलेटेड म्हणजे एक्सरे आणि रेडिओग्राफी जो तुमचा सब्जेक्ट असणार आहे बॅचलर मध्ये त्याच्याशी रिलेटेड इथे प्रश्न विचारण्यात येणार आहे, तांत्रिक प्रश्न. त्याच्याच बरोबर रेडिएशन फिजिक्स आणि एक्सरे मशीनची रचना म्हणजेच रेडिएशन फिजिक्स आणि वर्किंग अँड प्रिन्सिपल ऑफ द एक्सरे ट्यूब ट्रान्सफॉर्मर याविषयी माहिती. त्याचबरोबर रेडिओग्राफी तंत्र काय असतात, दॅट इज पोझिशनिंग फॉर द व्हेरियस बॉडी पार्ट्स, एक्सरे फिल्म्स अँड डार्क रूम प्रोसिजर काय असते याची माहिती तुम्हाला असणे गरजेचं आहे. प्रगत इमेजिंग तंत्रज्ञान याच्यामध्ये सीटी स्कॅन असेल, MRI असेल, अल्ट्रासाउंड असेल अँड मॅमोग्राफी बेसिक्स जे आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. रेडिएशन सुरक्षा आणि बचाव याच्यामध्ये बघा रेडिएशन हजार्ड्स आणि प्रोटेक्शन मेजर्स किंवा डायझोमीटर्स या संदर्भात माहिती असणं गरजेचं आहे. आणि मूलभूत शारीरिक रचना आणि शारीरिक क्रिया विज्ञानामध्ये जे काही बेसिक अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी आहे म्हणजेच मानवी शरीरातील हाडे, अवयव, त्यांचे कार्य, डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रिएटरी सिस्टीम या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला या ठिकाणी तांत्रिक जो काही टेक्निकलचा जो काही तुमचा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असणं गरजेचं आहे. हा जो आहे ओव्हरऑल सिलेबस आहे जो टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा 2 भागामध्ये वर्गीकृत करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बघा आपल्या इथे ज्या काही बॅचेस चालू झालेल्या आहेत त्या बॅचेसवर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला किती 25 तारखेपर्यंत 25 जुलैपर्यंत जे आहे या ठिकाणी ऑफर व्हॅलिड असणार आहे. जिथे इथे नमूद केलेली कुठलीही बॅचेस जर तुम्ही परचेस करत असाल तर ती तुम्हाला फक्त 1100 रुपयामध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे, ज्याची वैधता ही वर्षभर असणार आहे. आणि ही ऑफर जी आहे किती 25 तारखेपर्यंत जी आहे ती व्हॅलिड असणार आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना या बॅचेसला एनरोल करायचं असेल त्यांनी 8010457760 या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. इथे बॅचेस संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. अशाच नवीन नवीन अपडेट्स जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आमच्या अकॅडमीच्या चॅनलला इथे सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा. पुढील लेक्चर्स मध्ये आपण उर्वरित पदांची तपशीलवार माहिती या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे धन्यवाद.